लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपले वडील सुशीलकुमार शिंदे, आई उज्ज्वला शिंदे यांच्यासह जागृती प्रशालीत मतदानाचा हक्क बजावला। यावेळी मतदानासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू असल्याने उन्हामुळे मतदान सकाळीच उरकण्यासाठी नागरिक जमा झाले होते। काँग्रेसच्या प्रणिती शिंदे मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, आमच्याही संपवण्यासाठी लढवत आहेत। मला शेतकऱ्यांच्या मालाला चांगला हमीभाव घ्यायचा आहे। सोलापूर दुष्काळमुक्त, सोलापूर खड्डेमुक्त, युवकांच्या हाताला रोजगार, विमान सेवा सुरू करायची आहे। त्यासाठी माझा प्रयत्न असून निश्चितच सोलापूरची जनता माझ्या पाठीशी राहील असा दावा केला। नहीं, 2 महीने से मेरा प्रचार चल रहा है, 2.5 महीने हुए हैं और हमारा प्रचार मुद्दे पर था, काम पे था, विकास पे था, लोकशाही पे था, संविधान बचाने के लिए था और उसी पर ही लोकशाही में प्रचार रहना चाहिए। 4 जूनला काय चित्र? प्रचाराच्या वेळेस तापमान उच्चांक गाठला होता, पण तरी लोक बाहेर पडत होती, कारण का लोकांना ती गावभेटीची गरज होती आणि गावभेटीच्या माध्यमातून आम्ही लोकशाहीची चळवळ ही जिवंत ठेवली, जे हुकुमशाही सरकारने कधीच केलं नाही आहे। त्या उलट आम्ही गावभेटींवर भर दिला आणि त्यांनी दमदाटींवर भर दिला। नाही, नक्कीच आम्ही लोकांना सांगतोय की जसं आपण गावाकडे जत्रा असली की सगळेजण जातो, तसं आज पण लोकशाहीचा सण आहे आणि तो साजरा करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणं हे गरजेचं आहे। इट इज डेफिनेटली 6 times that of a विधानसभा constituency and election is an election. Never underestimate your opponent, but the people are definitely very angry with the way the BJP has treated them in the last 10 years. Sholapur has suffered hugely because of the BJP. And people want to take that revenge, and people want development. Now they don't want anything else apart from development. They do not believe in a lot of caste community politics, dirty politics that the BJP has played. People will not succumb to it and people will vote for development. मेरा कैंपेनिंग तो इस पे ही था, विकास के मुद्दों पे था। शोलापुर में IT पार्क आना चाहिए, शोलापुर दुष्काल मुक्त होना चाहिए, शोलापुर खड्डे मुक्त होना चाहिए, शोलापुर लोड शेडिंग मुक्त होना चाहिए, शोलापुर में रोज़गार मिलना चाहिए लोगों को और खेत किसानों को हमी भाव मिलना चाहिए, MSP मिलना चाहिए, कांदा निर्यात जो बंद है वो उठानी चाहिए, दूध को दर मिलना चाहिए, महंगाई कम होनी चाहिए। मतदानानंतर सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ही लढाई संविधान वाचवण्याची आहे आणि यासाठी आम्ही मरेपर्यंत प्रयत्न करू। 400चा नारा दिला जातो, मात्र 200ही पार होणार नाही। त्यामुळे त्या 4 जून रोजी पहा काय होते ते नाही आहे। आम्ही विकासाचा मुद्दा म्हणतो, ते नुसतं जातीवाद, धर्मवाद यांचाच मुद्दा म्हणतात। दोन्ही मधला हा मोठा फरक आहे। क्या टार्गेट किया तो क्या अभी 4 तारीख को देखेंगे। पंतप्रधान नेहमी माझ्यावर बोलतात, इथं आलं की यावेळेस ते काय बोलले नाहीत, याचा अर्थ असा की प्रणिती निवडून येणार आहे, वाचवणारच। ही आम्ही आमच्या जीवात जीव असेपर्यंत ह्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे संविधान हे देशाचं पवित्र असं एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथाला आम्ही वाचवणार। अरे 405 का कहाँ बात लेके बैठे हैं, 200 भी नहीं होगी। चलो।